हातावरील रेषेत दडलेलं भविष्य शोधू नका, त्याच हाताने कष्ट करा आणि आपलं भविष्य घडवा, असाच विचार मनात ठेवून कर्वेनगरच्या मणिकंदन आणि त्याच्या आईने चालू केलेला आहे साऊथ इंडियन स्नॅक्सचा स्टॉल. पुण्याच्या कर्वेनगर गल्लीतून जाताना आमचं लक्ष पडलं एका अशा स्टॉलवरती जिथे 70 वर्षाच्या अम्मा तळत होत्या मेदूवडा. या सुगंधानेच आम्हाला लागलेली चरचरून भूक. तर आम्ही स्टॉलवर जाताच आम्हाला कळलं ह्यांच्याकडे फक्त मेदूवडाच नाही तर क्रिस्पी आणि कुरकुरीत असा डाळवडा आणि कापसापेक्षा नरम अशी इडली सुद्धा मिळते. प्रॉपर साऊथ इंडियन असल्यामुळे त्यांचा मुलगा मणिकंदन आणि त्या या आवडीने हे डिशेस बनवतात. आणि खरं सांगते तर ह्यांच्याकडची चटणी आणि सांबार तर एवढं जबरदस्त असतं ना की तुम्हाला एवढा जबरदस्त तो मिळणार आहे आता आपल्या कर्वेनगर मध्ये. त्यांच्या या स्टॉलला 5 ते 6 वर्ष झालेली आहेत आणि 5 ते 6 वर्षापासून आपल्या हातची चव ते कर्वेनगरच्या लोकांना तर देत आहेत. लांबून लोक जर कधी फिरायला गेली तर नक्की त्यांच्या स्टॉलला गरमागरम मेदूवड्याचा आस्वाद घेतात. आणि खरं सांगू तर मेदूवडे इतके गोल्डन क्रिस्पी ब्राऊन तळतात ना की अक्षरशः तुम्ही मेदूवड्याच्या प्रेमातच पडाल. आणि मणिकंदन दादाने वाट न बघता सरळ लावली आमची प्लेट. मिक्स मध्ये येतं एक मेदूवडा, एक इडली आणि एक डाळवडा. बघितलात एवढं जबरदस्त तर दिसत होतेच, वरून येतं ह्यांच्याकडची ग्रीन चटणी, गरमागरम सांबार इथे आलेला आहे. बघितलात तुम्ही इडली, मेदूवडा आणि डाळवड्यावरती तुम्हाला गरमागरम नाश्ता खायला मिळणार, तो पण कर्वेनगरला. मी ऍड्रेस देत आहे, त्या ऍड्रेस वरती तुम्ही नक्की एकदा तरी व्हिजिट करा. मेदूवड्याच्या पहिल्या बाईट मध्येच मी सरळ ढगात गेले, एवढा जबरदस्त मेदूवडा होता. मग तुम्ही वाट कसली बघताय, लवकरात लवकर या.